पारदर्शक पदार्थ. पारदर्शक पदार्थ म्हणजे सूर्याचे जे प्रकाश किरण आहेत ते आरपार पलीकडे गेल्यावर पलीकडची वस्तू आपल्याला काचेतून म्हणा किंवा दुसऱ्या पदार्थातून पाहिली, ती जर दिसली तर त्याला म्हणायचं पारदर्शक पदार्थ. आणि ती वस्तू जर आपल्याला दिसली नाही तर तिला म्हणायचं अपारदर्शक पदार्थ. उदाहरणार्थ आता हा कागद आहे, प्लास्टिकचा कागद आहे, काच सुद्धा त्याला चालते. बघा, मी इकडून तुम्हाला प्लास्टिकचा कागद लावला तरी तुम्हाला मेणबत्ती दिसते का? सगळ्यांना दिसते? पेटलेली मेणबत्ती आपल्याला प्लास्टिकच्या कागदातून आरपार दिसते. म्हणजेच प्लास्टिकचा कागद हा पारदर्शक आहे, कारण त्याच्यातून आपल्याला पेटलेली मेणबत्ती जशीच्या तशी दिसते. त्याच्यानंतर हे चंचू पात्र आहे, समजा हे घेतलं आपण, याच्यातून सुद्धा तुम्हाला धुसर का होईना पण मेणबत्ती पलीकडची दिसते. त्याच्यानंतर काच आहे, ही काचच आहे आणि ही सुद्धा काच आहे. या काचेतून तुम्हाला मेणबत्ती पेटलेली दिसते का? दिसते? म्हणजेच काच सुद्धा काय आहे? पारदर्शक पदार्थ. ज्या पदार्थातून आपल्याला पलीकडची वस्तू जशीच्या तशी दिसते त्याला म्हणायचं पारदर्शक पदार्थ. आता हा कागदी पुठ्ठा आहे, तो मी तुम्हाला मध्ये धरला, तुम्हाला मेणबत्ती पेटलेली दिसली का? नाही. का नाही दिसली? कारण त्याच्यातले प्रकाश किरण तुमच्यापर्यंत पोहोचले नाही. म्हणजे हा जो कागद आहे हा अपारदर्शक आहे, याच्यातून आपल्याला पलीकडचं काहीही दिसत नाही. ज्या वस्तूतून पलीकडची वस्तू आपल्याला आरपार दिसते, याच्यातून दिसते का? नाही. दिसते का? पुस्तकातून दिसते का तुम्हाला? नाही. म्हणजे पुस्तकाचा कागद पुठ्ठा हा सुद्धा अपारदर्शक आहे, त्याच्यातून आपल्याला पलीकडचं काहीही दिसत नाही. हा कागद आहे, या कागदातून तुम्हाला वस्तू दिसते का? नाही. दिसते का? नाही. म्हणजे कागद सुद्धा अपारदर्शक आहे. आणि पुन्हा जर आपण प्लास्टिकचा कागद घेतला आणि पुन्हा जर आपण मेणबत्ती पाहिली तर आपल्याला मेणबत्ती पलीकडची पेटताना दिसते. मी इकडून पाहिलं तर मला सुद्धा दिसते आणि तुम्हाला सुद्धा दिसते. मग पलीकडच्या कोणकोणत्या वस्तू तुम्हाला दिसतात याच्यातून? अजून अजून काय काय दिसतंय? काय? ताट, वात. अजून हे दिसतंय का? काडेपेटी दिसते का? काड्या दिसतात का? वाटी दिसते का? म्हणजे मेणबत्तीच नाही तर प्रत्येक पदार्थ आपल्याला काचेच्या कागदातून म्हणा, प्लास्टिकचा कागद म्हणा, काच म्हणा, याच्यातून आपल्याला पलीकडची वस्तू जशीच्या तशी दिसते. म्हणून या पदार्थांना पारदर्शक पदार्थ म्हणायचं. आणि ज्या पदार्थातून दिसत नाही त्यांना अपारदर्शक पदार्थ असे म्हणतात. समजलं का? कुकू का मग? आता बघा, हे चंचू पात्र आहे. जेव्हा आपण नाकातून ऑक्सिजन सोडतो, तो जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनची गरज जाळाला आवश्यक असते. अग्नी खाली बसले, अग्नी पेटायला आपल्याला ऑक्सिजनची गरज असते. जेव्हा आपण याच्यावर चंचू पात्र पालथं घालू त्यावेळेस जेवढा ऑक्सिजन असतो तो ऑक्सिजन संपून जातो आणि मेणबत्ती विझवून जाते. म्हणजे ज्वलनासाठी ऑक्सिजनची गरज असते. ऑक्सिजन संपला की मेणबत्ती विझून जाते. विझली का? टाळ्या वाजवा ना.